आंदोलन केलं, IIT IIM मध्ये रिझर्वेशन लागू झालं, त्याच्या विरोधात सवर्णांनी आंदोलन केलं, आम्ही चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा बंद केला. देशपातळीवरही त्या पद्धतीने त्याचा विरोध झाला. परिणाम IIT IIM मध्ये आधी आरक्षण आहे. सगळं वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. ते सगळं सांगत बसणार नाही. ज्या काही तालुका स्तरावरच्या बैठका झालेल्या आहेत त्यात हे सगळं सांगितलं. अनेक लोक विचारायचे सुरुवातीला बैठका सुरू केल्याबरोबर, याला नाही विचारलं, त्याला नाही विचारलं, त्याला नाही विचारलं. कोणाला विचारणार? कोणाला विचारणार? कारण म्हणजे राजकीय प्रामुख्याने राजकीय पक्षांमध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया यायची की आमच्या नेत्याला कोण नाही विचारलं. डॉक्टर साहेब, आमच्या नेत्याला कोण नाही विचारलं असं मला हे सगळं म्हणजे आपण राजूला गेलो होतो, म्हणजे बोलणारे होते सगळे ते राजकीय प्रवाहात असलेले लोक होते. मी त्यांना सांगायचो की प्रचाराची हँडबिल छापली आहे, 50,000 हँडबिल छापल्या गेली, एकूण 80,000 हँडबिल छापल्या गेली. पण या 80,000 हँडबिल मध्ये माझं नाव तरी कुठे आहे का? कुठे 2,500 बॅनर्स छापले गेले मोर्चाच्या प्रचाराचे. तुझे नाव आहे का माझं? नाही. माझ्याकडे असलेला जो अनुभव आहे सामाजिक क्षेत्रातला, राजकीय क्षेत्रातला आणि या मनोवादांशी जी काही लढतो आहे ते लढतो आहे म्हणजे मी काही डीग मारण्यासाठी लढत नाही. माझं कर्तव्य आहे, मला कळते आहे म्हणून जर मी ते समाजाला सांगितलं नाही तर समाजाचा मी दोषी राहील, आरोपी राहील. मी नाही सांगितलं तर ज्याला कळत नाही तो काय सांगणार? मी या कर्तव्याच्या भावनेतून आम्ही हे सगळं करतो आहे. एकाकी लढतो आहे. अरे सत्तेत असलेल्या मस्तवाल लोकांसोबत लढलो आहे मी. मस्तवाल लोकां, सत्तेचा मत चढलेल्या लोकांसोबत लढलो आहे. आधी लढू हे ठणकावून सांगतोय. आणि निश्चित हा लढा मागच्या ज्या 1995 पासून हा लढा सुरू केलेला आहे. ओबीसीचा लढा मी 1900 आम्ही मिळून सगळ्यांनी अनेक लोकांना सोबत घेतलं. लोक एक बोलते अरविंद माळींचे कॅडर कॅम्प घेतले. 50 लोक अरविंद माळीच्या कॅडर कॅम्पला राहायचे. 50 लोकांपासून सुरू केलं. आता 1000 लोक, 2,000 लोक कोरपण्याला झाला. गौर काळजी त्याचं श्रेय आहे. 1800 लोकांची नाव रजिस्टर केलं. 1 जानेवारी 1917 जो कॅडर कॅम्प झाला, 1700 लोकांनी नाव नोंदवलेलं आहे त्या कॅडर कॅम्प मध्ये. तर असे जे कार्यकर्ते, आम्ही जे काम करतोय, आम्हाला जे कळते आहे, मला जे त्यावेळेस कळत होतं ते मला एकट्याला कळून उपयोग नाही. कोणाकोणाला सांगणार? लोकांना सांगण्यासाठी मला जे कळतं, मी जे बोलतो तीच भाषा आमच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या तोंडी बोलली पाहिजे. सेल्फ रिस्पेक्टचे जे आमचे संघटक आहेत, 50 लोकांची टीम आहे, मी जे बोलतो तेच बोलतील. त्याची जी भाषा आहे म्हणजे तो जो कार्यकर्ता बोलतोय ते त्याच पद्धतीने एकच भाषा असते सगळ्यांची. तर हे कशामुळे? प्रशिक्षणामुळे. अशी प्रशिक्षणाची फळी या ओबीसीच्या कार्यकर्त्याचीही तयार करायची आहे. मोर्चा काढला म्हणून आपले लोक खूप असतील लावून मस्त म्हणजे वटे खोसून गावठी भाजी वटे खोसून याच्या त्याच्याशी पंधे घेत आहे. कृपा करून तुम्हाला सांगणं आहे, कोणाशी पंधे घेऊ का? कोणाशी पंधे? राजकीय लोकांशी चुकून पुन्हा पंधे आपलं काम करा. कारण तुम्ही जर पंधे घेत राहिले, हाथी चल रहा है. ओबीसी हाथी चंद्रपुर के मोर्चे के बाद सही मायने में चलने लगा है. उसके ऊपर पत्थर मारने के बहुत प्रयास हुए. तुम्हाला गुंतवून ठेवण्याचे अनेक प्रकार होणार करतील, परंतु त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत तुम्ही आपलं जे लक्ष आहे, तुमचं आज लक्ष कोणतं आहे? माझ्या गावात, माझ्या मोहल्ल्यात, माझ्या नातेसंबंधात, माझ्या संपर्कातले दोस्त मित्रांमध्ये ही ओबीसीचा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत नेणे हे पहिलं कर्तव्य आहे. हे हा ठाम निर्धार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने म्हणजे 24 घंटे तुमच्या डोक्यामध्ये हा विषय राहायला पाहिजे. माझ्या डोक्यात असतो
बायको सांगते तुमच्या डोक्यात दुसरं काहीच नाही, माझ्या डोक्यात असतो. कारण मला चित्र दिसते आहे, समोरचं चित्र दिसते आहे, सरकार काय काय करून राहिलं आहे हे सगळं दिसते आहे, म्हणून जीव तळमळतो आहे, म्हणून हे सगळं सुरू आहे. तर सांगायचं तात्पर्य की हे सगळं आपल्याला आपण करत. तुम्ही प्रचार प्रसार म्हणजे काय होणार? तुम्ही जाऊन दुसऱ्यातल्या लोकांना सांगणार पुन्हा ऐकणार तुमचं. आपल्या अवतीभोवती जे आहे त्यांना पहिले सांगा. तुम्ही रोज त्यांच्यामध्ये बसता उठता त्यांना पहिले सांगा. तुमच्या नातेवाईकांना सांगा, मित्रांना सांगा. हे सगळं सांगून तर तुमच्या आजूबाजूला माणसं तयार होतील. तुमच्या भूमिकेच्या समर्थनार्थ लोक उतरतील आणि अशा पद्धतीने हा आपला जो संवैधानिक हक्क अधिकाराचा लढा आहे हा अधिक पद्धतीने सांगण्यासारखा खूप आहे. खूप अनेक गोष्टी आहेत, सगळ्यांनी सांगणार नाही. मुख्यत्वानं आजची जी बैठक आहे ही बैठक संपन्न झालेल्या मोर्चाचा आढावा घेण्यासाठी आहे. त्याच्यामुळं आता जसे संख्या सांगितली आहे, आम्ही सांगितलं होतं की देख लेना आंखों से आएंगे हम लाखों से. निश्चित आलो आम्ही. सगळे भ्रम तोडले आम्ही. आजपर्यंत लोक ओबीसीच्या बैठकांना याच्यात येत नाही असा जो समज होता तो गैरसमज फक्त 28 दिवसात आम्ही दूर केलेला नाही. 28 तारखेला 28 ऑक्टोबरला बैठक झाली आणि 26 नोव्हेंबरला मोर्चा झाला, म्हणजे 28 दिवसात असा भ्रम दूर होणार का? नाही, हे चुकीचं आहे. अनेक लोकांनी म्हणजे बंड आयोग लागू झाल्यानंतर काशीरामजी पासूनच प्रामुख्याने ही जी चळवळ आहे, अनेक लोकांनी या महाप्रचंड दगडाला वारंवार हातोड्यांनी ठोकण्याचा प्रयत्न केलेला आहे. खणाने ठोकलाय, कोणी सब्बलनी मारलाय, ज्याने त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु शेवटचा आत्मविश्वासाचा घाव आम्ही चंद्रपूरकरांनी मारलेला आहे. आमच्या भावाने आमच्या मनामध्ये ओबीसीच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. मनुवादी व्यवस्थेला निकाल दिसते आहे, तोडला, आपण तोडण्याचा प्रयत्न केला. तर ती मनुवादी व्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचं जे काम केलेलं आहे, हे मनुवादी व्यवस्थेचे शिपाई आहे. यांची मिसेस ऍडव्होकेट दत्ता बाबूंची मिसेस ही भाजपची नगरसेविका आहे. महापौर पदाच्या त्या उमेदवार जाऊ नये. त्यांना वाटलं की आता काही खरं नाही, 35-65 वर्षाचं वय आहे, आता बावनकुळे गेले त्यांच्याकडे, आमच्यासोबत फिरते आहेत. बावनकुळे आले होते घरी, कधी बावनकुळे गेले नाही. दत्ता भाऊने सांगितलं परशुराम म्हणे तुझ्यासोबत आम्ही तुमच्या या सगळ्या टीम सोबत फिरतोय, माझं इतकं आयुष्य गेलं म्हणे, कधी या हरामखोरांनी म्हणे मला स्टेजवर बसून दिलं नाही. या सभेच्या निमित्तानं स्टेजवर बसलो आहे, बोलायची संधी मिळाली आहे, मी गदगद झालो. कशासाठी करतोय आपण? आपल्या लोकांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. संसाधनांचा अभाव आहे, माध्यम आपल्या सोबत नाही, सोशल मीडिया आजच्या घडीला आपल्या सोबत आहे. हे सगळं सोशल मीडियाने घडवून आणलेलं आहे. सोशल मीडियाने घडवून आणलेलं आहे. म्हणून या सोशल मीडियाचा वापर करून हे आंदोलन अधिक तीव्र गतीने, मी 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिनी हा मोर्चा काढला. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्मृती दिन आहे, 6 डिसेंबर. आज मी सकाळी 5 वाजता उठून दिल्लीचं जे आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून मी सांगितलं होतं त्याचा एक ग्रुप बनवण्याचा प्रयत्न केला. आज मला वेळ कमी होता तरी पण मी ओबीसी कॉन्स्टिट्यूशन क्लब मीट या नावाने एक ग्रुप आज फॉर्म केला. 82 लोकांना समावेश करण्याने पूर्ण देश पातळीवरच्या लोकांना त्यात ऍड करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अनेकांशी बोललं झालं. हे आंदोलन आता थांबणार नाही, याला दिशा द्यायची आहे आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्ये, 3 महिन्यात, 4 महिन्यात दिल्लीला धडक द्यायची आहे. 1 करोड नाही 2 करोड टार्गेट, 2 करोड तर नाही. अनेक लोकांशी बोललो, प्रदीप ढोबळे सोबत बोललो. प्रदीप ढोबळे म्हणाले सर असं करायचं तर मी BRS घेतो. ते एअर इंडियामध्ये
वरच्या श्रेणीचे ऑफिसर आहे, मोदीला आलेलं जे विमान आहे 8,000 करोडचं, त्याचं मेंटेनन्सचं मुख्य काम प्रदीप डुबळेंकडे आहे. एवढ्या महत्वाची जिम्मेदारी असलेली व्यक्ती मी VRS घेतो म्हणताय, 4-5 लाखाचा पगार असेल. म्हटलं की नको. मागच्या 6 महिन्यापूर्वी ते म्हणाले नाही, म्हटलं आता असं करायचं नाही, जेव्हा वेळ येईल तेव्हा जरूर करू, परंतु आजच्या घडीला नाही. अनेक गोष्टी आहे, सगळ्या गोष्टी मी सांगत बसत नाही, त्याचा काही गरजही नाही. ज्या ज्या लेवलला ज्या ज्या स्तरावर सांगण्याची गरज आहे, फक्त एवढा विश्वास तुमच्याकडून असू द्या की मी समाजाशी दगाबाजी करणार नाही. समाजाशी दगाबाजी केली नाही. सत्तेत आल्यानंतर भाजपला लाथ मारली, सत्तेत आल्यानंतर लाभ घ्यायचे असते तर सत्तेचे लाभ मिळवू शकलो असतो, परंतु सत्तेत आल्यानंतर भाजपला लाभ मारली. कळलं हे सगळं, त्यांची काय व्यवस्था आहे म्हणून. सगळ्या प्रकारचे राजकीय पक्ष त्याच प्रकारचे आहेत. ओबीसीच्या मोर्चाचा असर एवढा आहे की पुण्याला निदर्शनं झाली, नाशिकला निदर्शनं झाली. राजकीय व्यवस्थेत असलेल्या लोकांनी, जसं डॉक्टर तुम्ही बोलले, राजकीय व्यवस्थेत असलेल्या लोकांनी निदर्शनं करायची. का असं करते आहे? त्यांच्या बेंद्यातले कोंबडे इकडे तिकडे पळायला लागले आहेत. क्या बात. विचारायला लागले की तिकडे 1 लाख येत आहे चंद्रपूरच्या जंगलाच्या आदिवासी जिल्ह्यामध्ये, तुम्ही काय करताय? इतक्या दिवसापासून आम्हाला मूर्ख बनताय. मोर्चा सुरू झाल्याबरोबर सांगितलं, अनेक लोक वेगवेगळ्या संघटनांशी जोडलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही जे काम केली आमच्या भूमिका लक्षात घ्या. काही लोकांनी आमची मोर्चाची घोषणा झाल्याबरोबर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित केली. काय सांगितलं? सगळ्या मागण्या मान्य झाल्या. समिती ओबीसीच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करतात. सब कमिटी. इतक्या दिवसापासून म्हणजे मुख्यमंत्र्याला माहित नाही, मंत्र्यांना माहित नाही, कोणाला बनवता तुम्ही? मग पुन्हा 8 दिवसापूर्वी पुन्हा दुसरी सीएम सोबत बैठक झाली आणि सांगितलं की आता राज्य स्तरावर, केंद्र स्तरावर जर जनगणना होत नसेल तर राज्य स्तरावर आम्ही जनगणना करणार, असं सीएम म्हणताय. आमच्या बैठकीत कलेक्टर आणि एसपीच्या बैठकीत हा मुद्दा यायचा वारंवार. त्यांना आम्ही सांगितलं की तुमची जी काही डिटेल्स मध्ये चर्चा झाली त्याचे मिनिट्स द्या आम्हाला. तुमच्याकडे अधिकार आहे का? नाही. मग मागवा तुम्ही मिनिट्स द्या आम्हाला जर मिनिट्स दिले तर आता दुसऱ्या एका दिवशीच्या 3 बैठका झाल्या. 3 बैठका कलेक्टर सोबत. कलेक्टर बोलत आहे आम्हाला. काऊन बोलत आहे? ओबीसीचं वजन वाढलं होतं. ओबीसीचे नेते कुठल्याच या सगळ्या समन्वय समितीचे नेते कुठल्याच गोष्टीला प्रलोभनाला बळी पडत नाही हे त्यांना दिसलं. म्हणून त्यांनी की शेवटच्या बैठकीत आम्ही असंच गेलो. मी ते यांना सांगितलं, बाहेर सगळ्यांना बोलावलं, आम्हाला सांगितलं की 5 जण या म्हणे. फक्त तसं 5च नाही, 2-3च या म्हणे. तुम्ही छोटे साहेब तुम्ही या म्हणे. मी म्हटलं साहेब मी एकटा येत नाही, आम्ही 15 आहे ना. एसपीनी बैठक घेतली, 5 जण या म्हणे. 5च जण भेटू शकते म्हटलं. 15 आहे ना. कॉन्फरन्स हॉलमध्ये तुम्हाला वैयक्तिक चेंबर मध्ये भेटणार नाही, कॉन्फरन्स हॉलमध्येच भेटू आम्ही. कॉन्फरन्स हॉलमध्ये एसपीला भेटलो, कॉन्फरन्स हॉलमध्येच कलेक्टरला भेटलो, कॉन्फरन्स हॉलमध्येच एसपी कलेक्टरची जॉईंट मीटिंग दिली. सगळं झाल्यानंतर पुन्हा 7 वाजता कोणाल्यानंतर गेल्यानंतर सगळ्यांना फोन केले, वेगवेगळ्या लोकांना बोलावलं, त्यांना सांगितलं की आपल्याला अटक होऊ शकते 100%. मला पहिलेच वाटलं कशाला एसपी सगळीच आपले लोक राहतील आणि आम्ही गेल्याबरोबर चलो अंदर असं म्हणतील. सगळ्यांना बोललो. मग काय म्हटलं, माझ्याकडे बी प्लॅन तयार आहे. सगळ्यांना बोललो बी प्लॅन तयार आहे. समजा आपल्याला अटक केली तर बी प्लॅन आता नाही सांगितलं, पहिले बोलू. कलेक्टर काय म्हणजे, एसपी काय म्हणजे बोलू. आणि मग त्या पद्धतीने बोलणं झाल्यानंतर मग कलेक्टरने आम्हाला दुसऱ्या बैठकीत म्हणजे जसं सांगितलं की सीएमचा फोन आला नाही. सीएमचा फोन आला, असं असं सगळं झालं आहे म्हणजे जनगणना काय काय. मग त्यांना सांगितलं की मिनिट्स द्या. नाही तर मी आता तुम्हाला आमचं मागण्यांचं निवेदन 25 तारखेला सकाळी 10 वाजेपर्यंत देतो. मागण्याचं निवेदन 2 वाजेपर्यंत सीएम कडून जर त्याचं उत्तर आलं आणि 2 वाजेपर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तुम्ही गृहमंत्र्याचं जे उत्तर आमच्याकडे आलं
तर आम्ही मोर्चा मागे घेण्याचा विचार करतो. तुमच्या हातात आहे का सांगा? आमच्या हातात नाही. मग तुमचं आणि आमचं काम काय? याला पुढे रेटणं. म्हणजे आता फक्त एवढीच बोलायची भाषा राहिली होती, तेही त्यांनी जर जास्त आग्रह केला असता तर तेही बोललो असतो की आम्ही मोर्चा शांततेत काढतोय. 100% शांततेत निघाला. कोविडचे रिपोर्ट त्यांनी आज फेसबुकवर टाकले. कमी संख्या झाली आहे. सगळं आम्ही सगळं सांगितलं तरी पण जर आम्हाला अडथळा आणला तर शेवटची धमकी देणार होतो की आम्हाला मोर्चा आयोजनात अडथळा जर तुम्ही आणला आणि जिल्ह्यात जर हिंसाचार घडला तर त्याचं पूर्ण श्रेय प्रशासनावर राहील. ही ताकद त्याच पद्धतीने बोललो मी. जे साहेब म्हणाले परमिशन नाही वकील लोक कलेक्टर हा न्याय दंडाधिकारी आहे, जिल्हा दंडाधिकारी आहे. यांचा नेहमी संबंध येतो. तर कसा आहे, नेहमी ज्यांचा व्यावसायिक संबंध येतो त्यांच्या विरोधात आपण असं कायद्याचं उल्लंघन वगैरे करतोय असं वाटू नये, ही त्यांची प्रामाणिक भूमिका. परंतु आम्ही सांगत होतो यांना सब यांना कधी सांगितलं नाही परमिशन नाही म्हणून. तुम्हाला नाही सांगितलं. मग परमिशनचा प्रश्न आला तर आम्ही एसपी सोबत झालेली बैठक पटकन टाकली. लोकांना वाटायला लागलं की एसपी सोबत बैठक झाली म्हणजे जमलं का. स्ट्रॅटेजीचा वापर केला. यांनाही वाटलं की एसपी सोबत बैठक झाली म्हणजे नंतर जमलं का. मग नंतर दुसरी बैठक एसपी आणि कलेक्टर सोबत झाली. कलेक्टर सोबत पहिले झाली, नंतर एसपी आणि कलेक्टर सोबत झाली. कलेक्टर सोबत बैठक टाकली. अब तो पक्का हो गया. शिक्का तिसरी बैठक, चौथी बैठक असं सगळं झाल्यानंतर सगळ्यांना वाटलं की परमिशन आहे. सभेत बोलेपर्यंत, भाषण देतपर्यंत लोकांना माहितच नव्हतं की सभेला परमिशन नाही. याही पद्धतीत बघा, सार्वजनिक जीवनात आंदोलन करत असताना अशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजी वापरून आपलं जे उद्देश आहे ते पूर्ण, मदत सगळ्याची घ्यायची. लक्ष आपलं कोणतं आहे? ओबीसीचा मोर्चा. मदत सगळ्यांनी घेतली. आम्ही विविध राजकीय पक्षाच्या लोकांची मदत घेतली. काय जे ज्याचा जो उपयोग करायचा त्या सगळ्या पद्धतीने आम्ही त्यांचाही उपयोग, आता ते आपला उपयोग करत होते आजपर्यंत, आणि त्यांचा उपयोग केला तर बिघडलं कुठे. त्याच्यामुळं त्यांना त्याचा जो काही पालकमंत्री आला आहे, राज्याचे जे पदाधिकारी समोर बसवलं, मान सन्मानाने खुर्च्यात बसवलं, निवेदन दिलं. निवेदन शेवटी कोणाला देणार आहोत? प्रशासनाला देणार आहोत. काय बिघडलं? निवेदन त्यांना दिलं म्हणून त्यांना मान दिला. असं हे त्या राजकीय व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत. आमच्या प्रश्नांची सोडवणूक कोण करणार आहे? राजकीय व्यवस्थेचे प्रतिनिधी. एक ते माध्यम आहे. आता हा सगळा परिसर वाढवत आहोत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत आमच्यासोबत जे काम करणारे चळवळीचे कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रातले, या सगळ्यांची एक बैठक मी सांगितली आहे की तुम्ही लावली तर असा प्रस्ताव आहे, लावली तर ठीक आहे, नाही लावली तरी ठीक आहे. आमचं काय बिघडणार? आमचं काही बिघडणार, कारण आम्ही आमच्या कामात राहतो. म्हणून या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा मधल्या काळात 15 तारखेला कॉन्स्टिट्यूशन क्लबची देशभरातल्या 500 विविध ओबीसी संघटनांची 500 कार्यकर्त्यांची बैठक लावण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. माझाच म्हणाला, कारण सध्या तरी त्या मी एकटा चालतो. प्रयत्न सुरू आहे. अनेक लोकांसोबत बोलणं झालेलं आहे आणि हे सगळं लागून आहे. होऊ शकते या आठवड्यामध्ये, पुढच्या आठवड्यात आम्ही यासाठी दिल्लीला सुद्धा जवळ, कारण शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे आणि त्यानिमित्ताने शेतकऱ्याच्या आंदोलनाला समर्थनासाठी म्हणून एक 4-5 लोक आम्ही दिल्लीला सुद्धा जाऊन येऊ उद्याची. सगळं आमचं सुरू आहे आणि यथावकाश तुम्हाला कशी निरोप दिला तर तुम्ही फक्त तलवार पाजवून ठेवा. तुमची तलवार कशी पाजवेल आजूबाजूच्यांना सांगत राहिलं तर तुमची तलवार धार लावत राहील. हे धार लावण्याचं काम तुम्ही सातत्याने सुरू ठेवा. चलो दिल्ली नारा येणार आहे, मेसेज येणार आहे. जेव्हा मेसेज येईल तेव्हा दिल्लीला जायचं आहे. ते काहीच नाही, सोपं आहे सगळं. टाळ्या खाळ्या झाल्या मोदींनी सांगितलं. कोरोना भगवायसाठी, कोरोना पळाला नाही, सरकार भगवायसाठी आपण टाळ्या खाळ्या वाजवतो. असं सगळं करायचं आहे. करा नाही तर भागवा.
सीए झालं दिल्लीला, नाकी न बांधले. आता शेतकरी नाकी न बांधत नाही. आता त्यानंतर ओबीसी छातीवर बसतो आणि ही संधी आहे. नंतर संधी नाही 10 वर्ष, नंतर 10 वर्ष संधी नाही म्हणून हे. आणि या सगळ्या काळात सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायचं, तुमच्याकडे जर निधी शिल्लक असतील त्यांनी पाट्या बनवून घ्या. ओबीसी जनगणना नाही तर जनगणनेला सहकार्य नाही, खाली ओबीसी जनगणना समन्वय समिती असं टाका. असं टाका. पाटीवाली नाराज नाही झाली पाहिजे. आपल्याच्या भांडणीत पडू नका. व्यक्तीचं काम नाही हे एक व्यक्तीचं काम नाही, हे समाजाचं काम आहे, संघटनेचं काम आहे. व्यक्तीचं काम नाही. कोणी व्यक्ती म्हणत असेल की मी केलं तर ती व्यक्ती स्वतःसाठी करत आहे, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करत आहे. आमच्यापैकी कोणी असं म्हणत असेल तर त्यांनी बघा, आता आपल्या लोकांनी संघटनेच्या स्तरावर काम करत असताना अनेक अडचणी येतात. त्या सगळ्या गोष्टींची मी तिथे उहापोह करणार नाही, तो कॅडरचा विषय आहे. आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळून चालावं लागणार आहे. चुकीच्या कार्यकर्त्यांना पासून सावध राहावं लागणार. चुकीच्या कार्यकर्त्यांपासून सावध राहावं लागणार. कानाने कच्च होऊन जमणार नाही. कानाने कच्च होऊन जमणार नाही. कारण कान कच्च झालं असलं की लोक कानामध्ये खूप भरतात. लोक कानामध्ये चुकीच्या गोष्टी भरतात. विश्व हे गाव जिल्हा फार मोठा आहे. छोट्या याच्यामध्ये चर्चा करून बसून ते कार्यकर्ते सुद्धा आहेत. त्यांनी सुद्धा आमच्या चांगल्या कार्यकर्त्यांनी कान भरण्याचं बंद केलं पाहिजे. तुम्ही कान भरण्याचं काम चांगल्या कार्यकर्त्याचं करून त्या कार्यकर्त्याला संपवत आहे असं चुका कृपा करून करू नका. हे लक्षात घ्या. कारण आणि म्हणून चांगल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कोण काय सांगतोय, कान धरतोय तर त्याच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या टार्गेटवर, आपल्या याच्यावर काम केलं पाहिजे, आपल्या फोकसवर काम केलं पाहिजे. हे जर करू तर हे सगळं होईल. आणि चांगलं बिलकुल आता चांगलं. आता ऐकत नाही. पोरं आपल्यासोबत आहे, तरुण पोरं आपल्यासोबत आहे गावागावात. ही चळवळ आणखी घराघरात न्यायची आहे. आणि गावागावात जो आपल्याला असहकार धोरण राबवायचं आहे, शहरामध्येही पाट्या आल्या पाहिजे. स्त्रियांनी काम करायचं. सगळ्यांनी आम्ही तुम्हाला छापून देऊ पाट्या लावायच्या. गावागावामध्ये पाट्या घराघरावर तर लावू, परंतु गावागावामध्ये जर प्रगणक येतील, सगळे लक्षात घ्या, गावात प्रगणक येतील तर आता जे पोरं आपल्या सोबत होते त्यांना सांगू की गावात जर प्रगणक आला तर त्याला सांगायचं की कशासाठी आला, जनगणनेसाठी. चल चौकात उभं करायचं. चौकात उभं करून 10-20 लोकांनी घेरायचं, सांगायचं की आमचा ओबीसीचा कॉलम आहे का. तो म्हणजे नाही. मग ओबीसीचा कॉलम नसेल तर तू कृपा करून आमच्या गावातून मुकाट्याने चालता हो. नाही तर तो दंड आहे. झेंडा आणि दंडा. तो ओबीसीचा झेंडा आणि ओबीसीचा दांडा. तो ओबीसीचा दांडा काढायचा आम्ही चालू एवढं सांगितलं तर तो प्रकरण आपलाच आहे. एससी एसटी ओबीसीचा आहे ना. मास्तर असेल, कोणी असेल, ग्रामसेवक असेल, आणखी कोणी असेल, पंचायत असेल, हे सगळे आपलेच आहे. त्यांच्याशी आमचं बोलणं झालंय. त्यांनी सांगितलं की आम्हाला फक्त हाकललं पाहिजे. आम्हाला फक्त हाकला म्हणजे आम्ही जाऊन कलेक्टरला सांगतो की हाकललं. आम्ही ठीक नाही, धोक्यात घालायचं नाही. धोक्यात घालायचं कशाला पाहिजे. मस्त चर्चा करायची, खूप हॉट चर्चा झाली पाहिजे, व्हिडिओ शूटिंग घ्यायची आणि ते तुम्ही सोशल मीडियावर टाकायला. म्हणजे तो काय करेल, बा या गावात फार विरोध असल्यामुळं कोणी दाखवेल आपल्या साहेबाला, झालं संपला विषय. एवढं सोपं काम आहे जनगणनेच्या बहिष्काराचं. घाबरायचं कारण नाही. तुमचं कोणी काही वापर करू शकत नाही. इतक्या वेळा जनगणना झाली आहे, 80 वर्ष जनगणना, 8 वेळा जनगणना झाली आहे ओबीसीची. म्हणजे जात न्याय जनगणना झाली आहे, ओबीसी विरहित. सगळी माहिती सरकारकडे उपलब्ध आहे, डाटा उपलब्ध आहे. काय दिलं तुम्हाला 2021च्या बजेटमध्ये, 27 लाखाच्या बजेटमध्ये 1000 म्हणजे पुन्हा ते झालं घंटा.
म्हणून या सगळ्या गोष्टी सोडा आणि या पद्धतीने आम्ही जे सांगतो हे सगळ्या कायदेशीर गोष्टी सांगतोय. कायदेशीर गोष्टी. आता कोणी सांगतात की तुमच्यावर गुन्हे दाखल झाले नाही. गुन्हे दाखल, अरे पूर्वीच्या काळी आपल्या व्यवस्थेसाठी शिवाजी महाराजांच्या काळात लोक जीव देण्यासाठी तयार होते. लढाई लढले ते, लढाईवर तलवार घेऊन गेले म्हणजे त्याचा जीव धोक्यात होता ना, मेले ना. मग आमच्यावर गुन्हे दाखल झाले म्हणजे एवढा मोठा आम्ही हे केलं. काही चोरी केल्याचा गुन्हा नाही, मर्डर केल्याचा गुन्हा नाही, हे जे RSS वाले बलात्कार केल्याने गुन्हे होत आहे, तसंही नाही. तसंही नाही ना. तर त्याच्यामुळे तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही. कोणाला घाबरायचं कारण नाही. तुम्ही कायदेशीर हक्काची जी लढाई आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानिक पद्धतीने अहिंसात्मक मार्गाने लढण्याचे अधिकार दिलेले आहेत. ते अधिकार दिलेले असल्यामुळे प्रशासनाला आपल्या मोर्चाला परवानगी द्यावी हे लक्षात घ्या. आणि सर्व बिलकुल डटे राहिले. अनेक गोष्टी आहेत. मी ढोबळपणाने पुन्हा एक गोष्ट सांगतो, ते सगळं सांगणार नाही. खर्च जो आहे या मोर्चासाठी आम्हाला अनेक लोकांनी मदत केली. सगळं मी आता डिटेल्स